तर इथे ना डुगू उठलेली होती सकाळी. उठला उठला तिचं कामच आहे तिच्या पप्पांना त्रास देणं. तिच्या पप्पांच्या अंगावर जाऊन बघा कशी बसलेली ती तोंडावरती. कसा आवाज काढते ती. तिचा आवाज ऐका तुम्ही इथे. तर आहे ना असं तिचं दिवसभर चालू राहतं ओय ओय ओय. आणि गल्लीमध्ये ना काळं कुत्रं सुद्धा नव्हतं ना. आम्हीच दोघं बसलेलो होतो येड्या आणि दुपारच्या. मग बोर झालेलं होतं आणि शाळेत गॅदरिंग चालू होती. तर मग नेहाला म्हटलं चला आपण जाऊन येऊ म्हटलं गॅदरिंग बघण्यासाठी. तर ही जी शाळा आहे ना ती ना डुग्गूच्या पप्पांची शाळा आहे बरं का. तर डुग्गूचे पप्पा 10वीपर्यंत ना ह्या शाळेत शिकलेले आहे. आणि हे सर्व गॅदरिंग वगैरे बघताना ना मला माझ्या शाळेची आठवण येत होती का खरंच शाळेचे दिवस किती भारी होते. ना कोणाचं टेन्शन ना कोणाच्या घेण्या देण्यात. पण खरं शाळेचे दिवस ते शाळेचे दिवस होते. काय करणारे गेली ते दिवस राहिल्या त्या आठवणी असंच. आणि डुगूला आहे ना कोणाशी काहीच घेणं देणं नव्हतं. ती फक्त बघत होती लोकांकडे इकडे तिकडे. आणि त्यानंतर गॅदरिंग वगैरे झाल्यानंतर त्या सगळ्या मुलांसाठी गाणे लावलेले होते आणि सगळ्यांना नाचण्यासाठी लावलेलं होतं. तर सगळे मुलं इथं नाचत होते. इतकं भारी वाटत होतं ना बघून. आणि डुग्गूसुद्धा गेलेली होती नाचण्यासाठी. आणि आमच्या नेहाच्या तर डायरेक्ट अंगातच येतं. गाणे म्हटले का आमच्या नेहाच्या डायरेक्ट अंगात येतं. तर मागचा आवाज आहे ना इग्नोर करा. कारण आमच्या घरात इतके लहान मुलं आहे ना तर मी त्यांचे तोंड बंद नाही करू शकत. त्याच्यामुळे तुम्ही मला थोडं समजून घ्या. तर इतक्या सगळ्या मुलींना नाचताना बघून आहे ना माझ्यासुद्धा अंगात येत होतं. मला पण असं वाटत होतं का नाचावं. पण काय करणार आहे मला व्हिडिओ काढायचा होता. आणि त्याच्यामुळे मी गेली नाही नाचण्यासाठी. तिथं फक्त विद्यार्थ्यांनाच अलाउड होतं नाचण्यासाठी. त्याच्यामुळे मी काय गेली नाही नाचण्यासाठी. पण डुग्गू मॅडमची खूप मजा होती. डुग्गू मॅडम ह्या मुलीकडून त्या मुलीकडं होती. तिला तर नाचायलाच पाहिजे राहतं. मग गॅदरिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही निघून आलो घरी. तर ठीक आहे भेटू उद्या.